स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणनं धडाकेबाज कामगिरी करत 62 किलो गांजा जप्त केला असून या प्रकरणी पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 16 सप्टेंबर रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार भरले यांना वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तुळजापूर ते बार्शी रोडनं इनोव्हा कारमधून गांजा वाहतूक होत असल्याबाबत माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांनी पथकासह आवश्यक ती कार्यवाही केली। संबंधित कारमध्ये एकूण 4 इसम आढळून आले। तसंच इनोव्हाच्या मागील सीटवर पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये 62 किलो 135 ग्रॅम गांजा, 6 मोबाईल, इनोव्हा कार असा एकूण 30,04,700 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला। सदरचा मुद्देमाल पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला। याबाबत वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास सूरज निंबाळकर, स्थानिक गुन्हे शाखा हे करत आहेत। यामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आली असून 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली।